Hello everyone. Today we are going to discuss about the principles of effective written communication. Let's start. First one, place the reader first. Writer must give the priority to the readers while writing the content. जेव्हा पण तुम्ही एखादं लेटर रायटिंग करत असाल तर तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स कोणाला द्यायचा आहे? रीडर ऑफ द लेटर, जो किंवा रिसिव्हर ऑफ द इन्फॉर्मेशन, ज्याला तुम्ही मेसेज ट्रान्सफर करणार त्याचा विचार पहिल्यांदा करायचा आहे. ओके, डुईंग दिस will help the writers to use proper language, correct tone and suitable content in their matter. मग ही जी मेथड आहे तुमची फर्स्ट प्रेफरन्स द्यायची, तर ती कशासाठी हेल्पफुल आहे आपल्याला? प्रॉपर लँग्वेज चूज करण्यासाठी, करेक्ट टोन पकडण्यासाठी आणि सुटेबल कंटेंट. जे तुम्ही लेटर रायटिंग मध्ये कंटेंट टाईप करणार आहात किंवा फॉर्म करणार आहात, तर ते कसं असलं पाहिजे? सुटेबल पाहिजे, सुटेबल टू युअर पोझिशन अँड रीडर्स पोझिशन. ओके, क्लिअर? Writer should keep in mind that the reader don't want elaborated information, complicated language and difficult terminologies. म्हणजेच काय, जो रीडर असेल मेसेजचा त्याला कोणताही मेसेज इलॅबोरेट करायची गरज नाही पडली पाहिजे किंवा सतत कोणाला तरी विचारायची गरज नाही पडली पाहिजे. जो मेसेज तुम्ही टाईप केलाय, जी इन्फॉर्मेशन तुम्ही ट्रान्सफर केली ती इझिली अंडरस्टँडेबल असली पाहिजे. तिथे कोणतीही कॉम्प्लिकेटेड वर्ड्स यूज केले नाही पाहिजे किंवा डिफिकल्ट टर्मिनॉलॉजीज, इट मीन्स जे जॉर्गन्स यूज केले जातात कम्युनिकेशन मध्ये, तर ते जॉर्गन्स अवॉइड करायचे मोस्ट ऑफ द टाइम. Instead of this, they prefer, it means receivers prefer the matter which is easily understandable and provides only important information which are basically related or which are basically need by the receiver, which are actually needs by the receiver. Moreover, they wants to understand everything in one reading and less inclined to exact the meaning out of difficult phrases and words. म्हणजेच काय, रायटरला काय एक्सपेक्टेड, रीडरला काय एक्सपेक्टेड असतं की जी इन्फॉर्मेशन असेल ती ऍट वन टाइम जेव्हा तो एकदा रीड करेल इन्फॉर्मेशन ती इझिली अंडरस्टँडेबल असली पाहिजे. एक्सपेक्टेशन्स कोणाचे असतात? रिसिव्हरचे असतात. ओके, सो इफ अ रायटर हॅज अंडरस्टूड हिज रीडर्स वेल, ही वुड बी इन अ बेटर पोझिशन टू राईट हिज आर्टिकल. मग जेव्हा लेटर लिहिताना रायटरला रीडरच्या गोष्टी समजल्या असेल किंवा त्याचा बॅकग्राऊंड समजलं असेल, तर तो प्रॉपर लँग्वेज यूज करणार आहे, करेक्ट टोन मध्ये लेटर टाईप करेल किंवा सुटेबल कंटेंट विच इज ऍक्च्युअली निडेड बाय दी रिसिव्हर. सो असं जर ह्या सगळ्या गोष्टी जर रायटरला माहित असेल तर तो काय करू शकतो? इझिली त्याचा आर्टिकल प्रिपेअर करू शकतो. सो फर्स्ट प्रिन्सिपल काय आपलं? प्लेस द रीडर फर्स्ट while रायटिंग दी लेटर. ओके, मूव ऑन द नेक्स्ट. कीप टू द पॉइंट. मग लेटर रायटिंग मध्ये जे तुम्ही मॅटर टाईप करणार आहात, कंटेंट तुम्ही प्रिपेअर करणार आहात, ते कसं असलं पाहिजे? टू द पॉइंट असलं पाहिजे. इन केस ऑफ फॉर्मल लेटर्स, पर्टिक्युलरली दोज विच आर ऍक्च्युअली रिलेटेड टू सम बिझनेस डील्स, ज्या बिझनेस डील्स असतात त्यांच्याशी संदर्भात जर लेटर्स असतील, तर वन शुड ट्राय टू रिमेन टू द पॉइंट अँड अवॉइड वेस्टिंग द रीडर्स टाइम. मग ते लेटर कसे असले पाहिजे? एकदम टू द पॉइंट असले पाहिजे आणि त्याच्यामध्ये रीडरचा वेळ वाया जाणार नाही ह्या गोष्टीची काळजी घ्यायची. सो वन मस्ट ट्राय टू बी व्हेरी क्लिअर अबाउट द पर्पज ऑफ रायटिंग द लेटर. वन मस्ट आस्क अ क्वेश्चन टू वन सेल्फ दॅट वाय ही इज रायटिंग द लेटर और व्हॉट विल बी द अचीव थ्रू दिस लेटर. म्हणजे आपण लेटर का लिहितोय आणि आपण लेटर लिहिल्यानंतर म्हणजे कशासाठी ऍक्च्युअली हे लेटर लिहितोय, तर हे दोन क्वेश्चन रायटरच्या माइंडमध्ये क्लिअर असायला हवे. ह्या दोन्ही क्वेश्चनचे आन्सर्स रायटरच्या माइंडमध्ये क्लिअर असायला हवे. If the writer has clear answer to this question, then his letter would be effective as well as purposeful. The above exercise would actually help a writer to pay attention to the main topic and to avoid the irrelevant information in the letter. म्हणजेच काय, आपण वरती क्वेश्चन काय बघितले? Why he is writing the letter. म्हणजे एखादं लेटर जर मी टाईप करते तर मी कशासाठी टाईप करते? सपोज मी नोटीस टाईप करत असेल, मग मी नोटीस कशासाठी टाईप करते? स्टुडंटसाठी करते. ओके, मग स्टुडंटला काहीतरी इन्स्ट्रक्शन्स द्यायचे हे माझ्या माइंडमध्ये क्लिअर आहे, म्हणजेच ह्या क्वेश्चनचा आन्सर माझ्याकडे क्लिअर आहे. राईट, हा जो क्वेश्चन बघितला आपण, वाय इज रायटिंग द लेटर, म्हणजे मला जर हा क्वेश्चन पडला की मी हे लेटर का लिहिते, तर माझ्याकडे त्याचा आन्सर मला क्लिअर माहित पाहिजे. ओके, मग इथे असे काही एक्झाम्पल्स दिलेत की कसं तुम्ही प्रिपेअर करू शकता. म्हणजे एखादा लेटर जर तुम्हाला टू द पॉइंट ठेवायचं असेल, एक्झॅक्ट जो करेक्ट पॉइंट डिफाईन करायचा आहे, ते टू द पॉइंट ठेवायचं असेल, तर त्याच्यासाठी
हे जे स्टेप्स दिलेत ते फॉलो करायचे. फर्स्ट, प्रिपेअर लिस्ट ऑफ द टॉपिक्स टू बी कव्हर्ड अँड डू नॉट बॉदर अबाउट देअर सिक्वेन्सेस. इट मीन्स जे कंटेंट तुम्हाला पोहोचवायचे, जे कंटेंट तुम्हाला लेटर रायटिंग मध्ये टाईप करायचे, तर त्याची काय करायचं, एक लिस्ट प्रिपेअर करा टू द पॉइंट. ओके, लिस्ट प्रिपेअर करायची आणि त्यांची करेक्ट सिक्वेन्स लावायचा. आता जर मला तुम्हाला सांगायचं की एक्झाम फॉर्म फिल करायची डेट आली, तर सुरुवातीला मी काय सांगेल, जे माझी मेन कंटेंट काय माझं की एक्झाम फॉर्म, म्हणजे मुलांना लगेच कळेल की नोटीस कशाबद्दल आहे आपली, एक्झाम फॉर्म बद्दल आहे. मग त्याची डेट असेल, त्याची फीस असेल, मग खाली इन्स्ट्रक्शन्स असतील की फॉर्म कसा फिल करायचा. राईट. सो प्रिपेअर द लिस्ट ऑफ द टॉपिक्स टू बी कव्हर्ड अँड डू नॉट बॉदर अबाउट द सिक्वेन्सेस, म्हणजेच ते करेक्ट सिक्वेन्स मध्ये लावून घ्या. ओके. नेक्स्ट स्टेप, write the argument and facts, examples, evidence, keywords under each of the listed topics. जे हेडिंग असेल, आता सपोज मी एक्झाम फॉर्म फिल करा म्हणून जर सांगितलं असेल स्टुडंटला, तर इमिजिएटली त्याच्या खाली काय पाहिजे, त्याची लिंक पाहिजे, म्हणजे स्टुडंट जाऊन लगेच लिंकवरती क्लिक करू शकतात. सो ते जे सेकंड रो मध्ये असेल तर तिथे काय करायचं तुम्हाला, आर्ग्युमेंट्स, फॅक्ट, एक्झाम्पल, त्याचे एव्हिडन्स असतील, प्रूफ असतील तर, कीवर्ड्स, हे सगळे कुठे लिहायचे, जे तुम्ही लिस्टेड टॉपिक्स असतील. ओके, एक 2 3 4 असे तुम्ही लिस्टेड टॉपिकची लिस्ट बनवली असेल, मग प्रत्येक लिस्ट मध्ये त्याचे सब पॉइंट्स ऍड करायचे. Scrutinize all the listed topics regarding their suitability as far as the reader and purpose of writing is concerned. Scrutinize is nothing but arrange. हे सगळे लिस्टेड टॉपिक असतील ते प्रॉपर अरेंज करायचे. नेक्स्ट, रिमूव्ह द टॉपिक विच आर इरिलिव्हंट टू द सब्जेक्ट और फॉर द रीडर्स. मग त्यातले पण जे लिस्ट बनवली असेल तुम्ही टॉपिकची, लेटर तर तुम्हाला प्रिपेअर करायचंय, लेटर राईट करायचंय अजून, पण त्याच्या आधी तुम्ही काय करतायत, एक लिस्ट बनवली आहे की काय काय पॉईंट तुम्ही याच्यामध्ये ऍड करणार. ओके, मग त्यानंतर काय केलं, जे पॉईंट तुम्ही ऍड केले त्यांची लिस्ट बनवली. मग त्या लिस्टमध्ये काही आर्ग्युमेंट्स असतील, फॅक्ट असतील, किंवा जर तुम्ही फॉर्म फिल केला असेल तर त्याचं एक्झाम्पल की फॉर्म कसं फिल करायचं, त्याचा एक डेमो असेल तर तो डेमो तुम्ही तिथे अटॅच करू शकता. ओके. थर्ड काय सांगितलं आपल्याला, स्क्रुटिनाइज ऑल द लिस्टेड टॉपिक रिगार्डिंग द सुटेबिलिटी. इट मीन्स स्क्रुटिनाइज इज नथिंग बट द अनालाइज्ड किंवा अरेंज करणं. मग ते जे पॉइंट्स असतील ते अरेंज करायचे आणि जे पॉइंट रिलेटिव्ह नसतील, त्या सब्जेक्टच्या रिलेटेड नसतील, तर ते पॉइंट्स काय करायचे, रिमूव्ह करायचे. अँड प्रोव्हाइड अ प्रॉपर सिक्वेन्स टू दिस टॉपिक. मग त्यातले जे पॉईंट तुम्हाला नकोय, सेकंड पॉईंट नकोय, फोर्थ पॉईंट नकोय, तर सेकंड आणि फोर्थ हे पॉईंट काय करायचे, अवॉइड करायचे, रिमूव्ह करायचे आणि नेक्स्ट परत लिस्ट अरेंज करायची. ओके, सो दीज आर सम स्टेप्स. नेक्स्ट, थर्ड, set the right tone while writing the letter. A business letter should always be in polite yet effective language. So letter हे कसलं असलं पाहिजे, एकदम पोलाइट लँग्वेज मध्ये, पोलाइट मॅनर मध्ये असायला हवं, अगदी नम्रपणे लिहिलेलं असावं. The audience, that is readers, expect that the sender is aware of their issues and grievances. Writers expect म्हणजेच काय, readers expect means रीडरची ही अपेक्षा असते की जो सेंडर आहे त्याला ज्या आपल्यामध्ये जे डिस्प्यूट्स असतील, ग्रीव्हन्सेस असतील, डिफिकल्टीज असतील, त्याबद्दल सेंडरला पण जाणीव आहे. ह्या गोष्टी कोण एक्सपेक्ट करतं, रीडर एक्सपेक्ट करतं. हेन्स द रायटर शुड ट्राय टू राईट इन अ सपोर्टिव्ह अँड रिस्पॉन्सिव्ह मॅनर. म्हणजेच सपोर्टिव्ह मॅनर इन द सेन्स, जेव्हा मी एक्झाम बद्दलची नोटीस काढतोय की एक्झाम फॉर्म फिल करा, मग एक्झाम फॉर्म फिल करताना मी तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी काय देतोय, त्याच्याशी रिलेटेड लिंक्स प्रोव्हाइड करतो किंवा जे इन्स्ट्रक्शन्स तुम्ही फॉलो करायचे ते प्रोव्हाइड करतो. म्हणजेच आम्ही जी नोटीस प्रिपेअर केली ती सपोर्टिव्ह मॅनर मध्ये होती, स्टुडंटला सपोर्ट करण्यासाठी होती. राईट. टू राईट इन सच अ वे वन शुड राईट एक्झॅक्टली व्हॉट ही वुड हॅव स्पोकन इन पर्सन. मग लेटर रायटिंग करताना आपण असं लेटर लिहायचं की आपण एक्झॅक्टली त्या पर्सनशी कम्युनिकेट करतोय. फेस टू फेस कम्युनिकेशन करताना कसं आपण फ्रीली बोलत असतो, तसं तुम्ही लेटर रायटिंग मध्ये फॉलो केलं पाहिजे. ओके, नेक्स्ट वन. देन द नेक्स्ट, राईट अ स्ट्रॉंग ओपनिंग. जेव्हा तुम्ही लेटर रायटिंग मध्ये स्टार्टिंगला ओपनिंग जेव्हा करता, तर तिथे काय करायचं, तिथे काय लिहायचं, ओके, ते बघायचं आपल्याला. व्हाईल रायटिंग अ लेटर वन मस्ट ट्राय टू ड्रॉ द अटेन्शन ऑफ द रीडर. जेव्हा पण तुम्ही लेटर रायटिंगला स्टार्ट कराल तर तेव्हा फर्स्ट टाइम काय करायचं, तुम्हाला रीडर्सचं अटेन्शन टेक करायचं. अनदर इम्पॉर्टंट थिंग इज दॅट द मोस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन शुड बी रिटन फर्स्ट.
त्या पूर्ण लेटर रायटिंग मध्ये जो इम्पॉर्टंट पार्ट असेल तो कुठे लिहिला पाहिजे, फर्स्ट म्हणजे सुरुवातीला लिहिला पाहिजे. द फर्स्ट पॅराग्राफ should discuss the subject of the letter and latter paragraph should elaborate on it. म्हणजे फर्स्ट पॅरामध्ये काय असलं पाहिजे, जो ऍक्च्युअली सब्जेक्ट आहे तुमचा. ओके, सुट्टी मागण्यासाठी जर तुम्ही लेटर टाईप करत असाल तर सुरुवातीला काय असलं पाहिजे, जो ऍक्च्युअल मॅटर आहे, सुट्टी हवी, सुट्टी कशासाठी हवी एवढं. ओके, त्यानंतर जो सेकंड पॅराग्राफ असेल त्याच्यामध्ये तुम्ही डिटेल्स मध्ये लिहू शकता की किती ते किती तारखेपर्यंत तुम्हाला सुट्टी पाहिजे या गोष्टी. सो दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ बिगिनिंग लाईन्स ऑफ द बिझनेस लेटर. ओके, तर बिझनेस लेटर एखादं टाईप करत असाल तर त्याच्या सुरुवातीला तुम्ही काय फ्रेजेस यूज केले पाहिजे त्याचे काही एक्झाम्पल्स दिले तिथे. ओके, लेट्स सी. थँक यू फॉर रायटिंग टू अस. The letter you wrote on 21st June 2016 has been presented before me for my consideration. Or in reference to your previous communication, जेव्हा आपण एखादं ऍप्लिकेशन लेटर लिहितो तेव्हा आपण हे टाईप करतो, राईट. इन रेफरन्स टू युअर ऍडव्हर्टाइजमेंट किंवा टाइम्स ऑफ इंडिया, हे जे न्यूजपेपर मध्ये जर तुम्ही ऍड बघितले असेल तर आपण टाकतो विथ रेफरन्स टू युअर ऍडव्हर्टाइजमेंट एक्सेट्रा. सो हे असे काही एक्झाम्पल्स आहेत जे तुम्ही लेटर रायटिंगच्या स्टार्टिंगला लिहू शकता, ओपनिंगला लिहू शकता. ओके, नेक्स्ट, राईट अ स्ट्रॉंग क्लोज. ओके, इथे बघितलं आपण ओपनिंग कशी असली पाहिजे, त्याचसोबत आपल्याला बघायचंय क्लोजिंग कसं असलं पाहिजे लेटर रायटिंगचं. आपण लेटर रायटिंगचं क्लोजिंग ओपनिंग हे का बघतोय आपण, कारण आपण आता सध्या टॉपिक काय बघतोय, प्रिन्सिपल्स ऑफ इफेक्टिव्ह रिटन कम्युनिकेशन. जे रिटन कम्युनिकेशन असतं त्याचे प्रिन्सिपल्स बघतोय आपण. त्यामुळे आपण लेटरचं एक्झाम्पल घेतलंय की एखादं जर लेटर तुम्ही टाईप करत असाल तर सुरुवातीला ओपनिंग कशी असली पाहिजे आणि क्लोजिंग कशी असली पाहिजे. ओके, द लास्ट पॅराग्राफ ऑफ द लेटर मस्ट बी रिटन इन पोलाइट अँड प्रोफेशनल टोन. ते लेटर रायटिंग असल्यामुळे ते प्रोफेशनली तर असणारच आहे, प्रोफेशनली व्हॅलिड डॉक्युमेंट समजतात लेटर रायटिंगला. सो लेटर रायटिंग शुड बी इन प्रोफेशनल टोन अँड इट मस्ट बी इन पोलाइट मॅनर. In the traditional style of the sending letter, generally the reader are requested to reply. ट्रेडिशनली आपण काय करायचो, लेटर जर पूर्ण टाईप केलं तर त्याच्या एंडिंगला पण टाकायचो आपण की आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय एक्सेट्रा. सो आपण काय करायचो, तिथे वेट करायचो रिप्लायसाठी. समटाइम्स टू मच यूज ऑफ फ्रेजेस अँड जार्गन्स कॅन डिस्ट्रॅक्ट द माइंड ऑफ रीडर्स अँड रिड्यूस द इन्फ्लुएन्स ऑफ दॅट कंटेंट ऑन दॅम. मग बऱ्याच वेळा लेटर रायटिंग मध्ये काय होतं, काही डिफिकल्ट फ्रेजेस यूज केले जातात, म्हणजेच त्यामुळे काय होतं, जार्गन्स क्रिएट होतं. जार्गन इज नथिंग बट द डिफिकल्ट फ्रेजेस विच आर युज्ड इन लेटर रायटिंग. मग त्याच्यामुळे काय होतं, रीडरचं माइंड डिस्ट्रॅक्ट होतं की मेन टॉपिक काय आणि शेवटी काय बोललं गेलं लास्ट पॅरामध्ये, त्यामुळे माइंड डिस्ट्रॅक्ट होतं. सो मग लेटर रायटिंग मध्ये क्लोजिंग कसं असायला पाहिजे त्याचे काही एक्झाम्पल्स दिले ते बघूयात आपण. We are hoping for the response from you on this and in between, if you have any doubts or confusion regarding anything, you are always welcome to contact us. It means एखादं ऑफिशियल लेटर असेल तर तिथे आपण लिहू शकतो की आम्ही वेट करतोय तुमच्या रिस्पॉन्सचं. आणि जर तुम्हाला या लेटर रायटिंग मध्ये किंवा पूर्ण डील मध्ये, ट्रान्झॅक्शन मध्ये जर काही डाऊट्स असतील, कन्फ्युजन्स असतील तर तुम्ही इझिली आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. हे असं सिम्पल क्लोजिंग असलं पाहिजे कोणत्याही लेटर रायटिंगचं. Okay. If the letter is too long, then the last paragraph of the letter should sum up the main points of the letter. लेटर जर तुमचं खूप लेंदी असेल तर शेवटच्या पॅरामध्ये परत तुम्ही एक समराइज करायचं लेटर पूर्ण. म्हणजे आपण बघतो ना, कोणत्याही लेसनच्या मागे एक परत शॉर्ट मध्ये दिलेले असतात, एक सेंटेन्स मध्ये डेफिनेशन दिलेले असतात. सिमिलरली जर लेटर तुमचं खूप लॉंग कंटेंटचं असेल तर त्या कंटेंटच्या शेवटी जो लास्ट पॅरा असेल तर लास्ट पॅरामध्ये सगळे पॉइंट समअप करायचे एकदा. ओके, इन केस सम सक्सेसिव्ह ऍक्टिव्हिटीज आर नीडेड, देन द रायटर शुड एलॅबोरेट हाऊ इट विल बी डन or how they want the readers to do it. The letter must end at a positive note and in a positive way. लेटर कसं असलं पाहिजे, लेटरचं एंडिंग कसं असलं पाहिजे, हे पॉझिटिव्ह असलं पाहिजे. Hence the last paragraph should instruct and remind the readers what is expected from them. सो लास्ट पॅराग्राफ मध्ये काय समजतं, जो रीडर असतो लेटर रायटिंग मध्ये, जो सेकंड पार्टी असते म्हणजे जो रिसिव्हर ऑफ द मेसेज, रिसिव्हर ऑफ द लेटर, जो रीडर असतो तर त्याला काय कळतं लास्ट पॅरामधून
त्याला जे इन्स्ट्रक्शन्स दिलेत ते समजतात लास्ट पॅराग्राफमधून, आणि त्याच्याकडनं जे काही एक्सपेक्टेशन्स आहेत, एक्सपेक्टेशन्स म्हणजेच काय, जर आपण एखाद्याला मेसेज ट्रान्सफर केला असेल तर ऑब्व्हियसली आपण फीडबॅकसाठी वेट करत असतो. सिमिलरली जर एखादं प्रोफेशनल लेटर रायटिंग असेल तर त्याच्यामध्ये समोरच्याचा रिप्लाय पण कन्सिडर करायचा असतो, फीडबॅक पण घ्यायचा असतो. सो हे समजण्यासाठी कोणाला हेल्प होते, रीडरसाठी. जेव्हा रीडर पूर्ण लेटर रीड करतो त्यानंतर त्याच्याकडनं काय एक्सपेक्टेड आहे हे कशावरनं कळतं, त्याला लास्ट पॅरावरनं कळतं. ओके, क्लिअर. आतापर्यंत आपण हे सगळे पॉइंट्स बघितले, एकदा आपण फक्त समराइज करूयात सगळे. ओके, जस्ट वेट. या सो प्रिन्सिपल्स ऑफ इफेक्टिव्ह रिटन कम्युनिकेशन मध्ये आपण हे सगळे पॉइंट्स बघितले होते. एकदा आपण रिवाइज करूयात हे. फर्स्ट आपण बघितलं होतं प्लेस द रीडर फर्स्ट. इट मीन्स जेव्हा लेटर रायटिंग मध्ये आपण एंगेज असतो तेव्हा काय करायचंय, फर्स्ट ऑफ ऑल रीडरच्या साईडने विचार करायचा आहे. ओके, त्यात पॉइंट्स बघितले होते आपण. प्रायोरिटी टू द रीडर्स, जे आपले रिसिव्हर ऑफ द इन्फॉर्मेशन असतील त्यांना फर्स्ट प्रायोरिटी द्यायची, त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने थिंक करायचंय. राईट. डू नॉट यूज कॉम्प्लिकेटेड लँग्वेज अँड डिफिकल्ट टर्मिनॉलॉजीज, म्हणजे जार्गन्स जे काही लेटर रायटिंग मध्ये यूज होतात ते यूज करायचं नाहीये, डिफिकल्ट वर्ड्स यूज करायचे नाहीये, सिम्पल लँग्वेज मध्ये लेटर टाईप करायचं, लेटर राईट करायचं. ओके, नेक्स्ट बघितलं होतं आपण कीप टू द पॉइंट, म्हणजे लेटर रायटिंग मध्ये जे तुम्ही कंटेंट प्रॉपर देणार आहात ते अगदी टू द पॉइंट असायला हवं. त्यामध्ये आपण स्टेप्स बघितल्या होत्या की जे कंटेंट आहे ते तुमचं टू द पॉइंट कसं असेल, त्याच्या स्टेप्स बघितल्या होत्या आपण. फर्स्ट, प्रिपरेशन ऑफ लिस्ट. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला लिस्ट प्रिपेअर करायचे, त्यामध्ये लिस्टमध्ये प्रत्येक जो टॉपिक तुम्ही लिस्टमध्ये कन्सिडर केला असेल तर त्याच्या अंडर त्याचे एक्झाम्पल्स देऊ शकता, प्रूफ देऊ शकता, एव्हिडन्स देऊ शकतात. ओके, त्यानंतर असे ही होती सेकंड स्टेप. देन थर्ड स्टेप, स्क्रुटिनाइज ऑल लिस्टेड टॉपिक्स. जे टॉपिक तुम्ही लिस्टमध्ये कव्हर केले असतील तर ते काय करायचे, स्क्रुटिनाइज करायचे. इट मीन्स अरेंज करायचे प्रॉपर सिक्वेन्समध्ये. मग त्या सिक्वेन्समध्ये जर तुम्हाला काही एखादा इरिलेव्हंट टॉपिक दिसत असेल तर तो इरिलेव्हंट टॉपिक काय करायचा, रिमूव्ह करायचा त्यातनं, आणि परत ती जी लिस्ट असेल ती परत रिअरेंज करायची. ओके, सो हे बघितलं आपण सेकंड स्टेप. देन थर्ड, सेट द राईट टोन. इट मीन्स जो मेसेज तुम्ही राईट करत असाल किंवा टाईप करणार असाल तर तो कसा असला पाहिजे, इन राईट टोन. इट मस्ट बी इन राईट टोन. राईट इन सपोर्टिव्ह अँड रिस्पॉन्सिव्ह मॅनर. जो मेसेज तुम्ही लिहिणार आहात तो कसा असला पाहिजे, सपोर्टिव्ह अँड रिस्पॉन्सिव्ह मॅनर मध्ये असला पाहिजे. सपोर्टिव्ह मी तुम्हाला नोटीसचं एक्झाम्पल दिलं होतं, राईट. नोटीस लिहिताना आम्ही त्याच्या खाली लिंक पण प्रोव्हाइड करतो आणि त्याची प्रोसेस पण एक्सप्लेन करतो. सो लेटर रायटिंग मध्ये कसं असलं पाहिजे, सपोर्टिव्ह अँड रिस्पॉन्सिव्ह मॅनर मध्ये लेटर टाईप करायचं किंवा राईट करायचं. देन फोर्थ, राईट अ स्ट्रॉंग ओपनिंग. ओपनिंग कशी करायची, तुम्हाला स्ट्रॉंग वर्ड्सने ओपनिंग करायची. ड्रॉ द अटेन्शन ऑफ द रीडर. फर्स्टली तुम्हाला काय करायचंय की अटेन्शन आलं पाहिजे, रीडरचं अटेन्शन तुम्ही कॅप्चर करायचंय फर्स्ट ऑफ ऑल. देन नेक्स्ट, मोस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन शुड बी रिटर्न फर्स्ट. म्हणजेच ओपनिंग मध्ये इम्पॉर्टंट काय सांगितलंय, लेटर रायटिंगच्या ओपनिंग मध्ये काय करायचंय, फर्स्टली त्या रीडरचं अटेन्शन तुमच्याकडे आलं पाहिजे. मग अटेन्शन कशाने येणार, तर तुमच्या सब्जेक्टने. लेटर रायटिंग मध्ये आपण सब्जेक्ट टाकतो, राईट. सो त्याच्यामध्ये तुम्ही अटेन्शन ग्रास्प करायचंय. नेक्स्ट, मोस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन शुड बी रिटर्न फर्स्ट. ज्या कामासाठी तुम्ही लेटर लिहिताय, ज्या सब्जेक्टसाठी तुम्ही लेटर लिहिताय, तर तो लेटरचा जी फर्स्ट इन्फॉर्मेशन असेल, मोस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जी असेल ती कशी असली पाहिजे, फर्स्ट पॅरामध्ये लिहिली पाहिजे. ओके, त्यानंतर लास्ट, राईट अ स्ट्रॉंग क्लोज. लेटर रायटिंग मध्ये जो क्लोजिंग असतं म्हणजे जो लास्ट पॅरा असतो तर त्यामध्ये तुम्ही काय काय एक्सप्लेन करायचं बघा. इन लास्ट पॅरा मस्ट बी रिटन इन पोलाइट अँड प्रोफेशनल टोन. पोलाइट नम्रपणे लिहायचंय आणि प्रोफेशनल टोन मध्ये. नम्रपणे जर लिहिला तरी आपण फार फॅमिलियर व्हायचं नाही जे समोरचा पर्सन असेल त्याची, कारण आपण ऑफिसमध्ये जॉबला आहोत, तर प्रोफेशनली ते लेटर रायटिंग असलं पाहिजे. नेक्स्ट, डू नॉट यूज जार्गन्स. जार्गन्स म्हणजे जे डिफिकल्ट वर्ड्स किंवा टर्मिनॉलॉजीज असतात ते लास्ट पॅरामध्ये यूज नाही करायचं. पण लास्ट पॅरामुळे आपल्याला काय समजतं, आता जे आपण बघितलं, लास्ट पॅरा इन्स्ट्रक्ट अँड गाइड्स टू द रीडर्स दॅट व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम दॅम. इट मीन्स रीडर करून काय एक्सपेक्टेशन्स आहेत हे कधी समजतं रीडरला, जेव्हा तो लास्ट पॅरा रीड करतो तेव्हा. ओके, सो दीज आर द प्रिन्सिपल्स ऑफ इफेक्टिव्ह रिटन कम्युनिकेशन. ओके.